ओके. तर या प्रॉब्लेममध्ये कसं डिबेंचर होल्डरला 3 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्याच्यापैकी त्यांना जे पाहिजे आहेत ते घेऊ शकतात. आता या प्रॉब्लेममध्ये हिंदुस्तान प्रायव्हेट लिमिटेड हॅड इश्यूड 5,012% डिबेंचर्स ऑफ ₹100 इच रिडीमेबल ऑन 31 डिसेंबर ॲट पार. म्हणजे 5,000 डिबेंचर ₹100 हे त्यांना पे करायचे ॲट पारला. आणि कंपनीने 3 ऑप्शन जे दिलेले आहेत ते या प्रकारे आहेत. 14% प्रेफरन्सेस ऑफ ₹10 इच ॲट ₹12. म्हणजे 14% प्रेफरन्सेस ₹10 ₹12 देणार, म्हणजे ₹2 त्यांना प्रीमियम एक्स्ट्रा देणार. नंतर 14% डिबेंचर्स ऑफ ₹100 इच ॲट पार, म्हणजे प्रेफरन्सेस देणार किंवा डिबेंचर्स देणार किंवा कॅश देणार. तर हे ऑप्शन आपण त्या लोकांना दिलेले आहेत. तर आता द ऑप्शन्स वेअर एक्सेप्टेड ॲज अंडर, तो ऑप्शन्स त्यांनी एक्सेप्ट केले. पहिलं ऑप्शन बाय होल्डर्स ऑफ 1,500 डिबेंचर्स, म्हणजे पहिलं ऑप्शन 1,500 डिबेंचर ज्यांच्याकडे आहेत त्यांनी एक्सेप्ट केलं. दुसरं ऑप्शन पण 1,500 डिबेंचर ज्यांच्याकडे आहेत त्यांनी एक्सेप्ट केलं. आणि 2,000 डिबेंचरनी तिसरं ऑप्शन एक्सेप्ट केलं. द डिबेंचर वॉज ड्युली कॅरीड ऑन, म्हणजे हे डिबेंचर त्यांनी कॅरी केलं. ओके. पास जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ हिंदुस्तान प्रायव्हेट कंपनी विदाउट नरेशन, म्हणजे नरेशन टाकायची गरज नाही पण आपल्याला कळलं पाहिजे पण आपण नरेशन टाकूया. कंपनी डिसाइडेड टू यूज मिनिमम अमाऊंट ऑफ प्रॉफिट रिक्वायर्ड बाय लॉ, म्हणजे जेवढं गरज आहे तेवढी कंपनीने प्रॉफिट वापरला. ठीक आहे. तर आपण आता स्टार्ट करूया. ओके. तर मी स्क्रीन शेअर करतो. ओके. तर आपण स्टार्ट करूया. पहिल्यांदा हेडिंग टाकूया. हा मनन पब्लिकेशनचा 17वा प्रॉब्लेम आहे. in the books of Hindustan Private Limited.
तर पहिली जी एंट्री आहे ट्रान्सफरिंग द क्लेम, तर पहिल्यांदा आपण डिबेंचर जे आहेत ते होल्डरला ट्रान्सफर करतो. 12% डिबेंचर, 5,000 डिबेंचर 100 रुपयाचे. पाच लाख ही अमाऊंट आपण डिबेंचर होल्डरला ट्रान्सफर केली. आता याच्यात तुम्हाला 3 गोष्टी द्यायच्या आहेत. तर 3 गोष्टी द्यायच्या आहेत. तुम्ही साधारण इकडे एक पेज सोडून द्या आणि दुसऱ्या पेजवरती आपण वर्किंग करूया. आता नीट लक्ष द्या वर्किंग कशी करायची. तर आता साधारण एक पेज सोडून आपण आता वर्किंग करूया. तर आता इथे पहिल्यांदा आपण त्यांना प्रेफरन्स शेअर्स दिलेले. तर इकडे हेडिंग टाकायचं सेटलमेंट ऑफ डिबेंचर होल्डर्स क्लेम, डिबेंचर होल्डर्स क्लेम बाय प्रेफरन्स शेअर्स. तर आता कसं सेटल केलं प्रेफरन्स शेअर्सनी ते आपण बघूया. तर आता पहिल्यांदा क्लेम काढूया. त्यांना एक्झॅक्ट किती द्यायचे. क्लेम ऑफ डिबेंचर होल्डर्स हू एक्सेप्टेड प्रेफरन्स शेअर्स, म्हणजे किती त्यांचा क्लेम आहे तो पहिल्यांदा आपण काढूया. क्लेम ऑफ डिबेंचर होल्डर्स हू एक्सेप्टेड प्रेफरन्स शेअर्स. आता ती व्हॅल्यू आपण काढूया. आता इकडे 1,500 डिबेंचर्स आहेत आणि प्रत्येक डिबेंचर 100 रुपयाचा आहे. तर 1,500 इंटू 100 त्यांना आपल्याला 1.5 लाख रुपये द्यायचे आहेत. त्यांना किती द्यायचे आहेत आपल्याला 1.5 लाख द्यायचे आहेत. आणि प्रत्येक प्रेफरन्स शेअर्स 10 रुपये फेस व्हॅल्यू, 2 रुपये प्रीमियम असा 12 रुपयाचा आहे. तर आता इथे कसं करायचं, प्रेफरन्स शेअर्स अलॉटेडचा कालचा फॉर्म्युला वापरायचा. तर इकडे त्याचा कसा फॉर्म्युला आहे, नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स इक्वल टू अमाऊंट ड्यू डिवायडेड बाय व्हॅल्यू पर प्रेफरन्स शेअर्स. तर आता इथे प्रेफरन्स शेअर्सना अमाऊंट ड्यू आहे 1.5 लाख. तर 1.5 लाखाच्या बदल्यात आपण त्याला 12 रुपयाचा शेअर देत आहोत. 1.5 लाखाच्या बदल्यात 12 रुपयाचा शेअर देत आहोत. म्हणजे आपल्याला क्वांटिटी इथे काढायची आहे. 1.5 लाख डिवायडेड बाय 12.
म्हणजे 12,500 शेअर्स देणार त्यांना, 12,500 प्रेफरन्स शेअर्स देणार. ओके, तर हे कॅल्क्युलेशन सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हे कॅल्क्युलेशन सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळे जागेत का झोपले? हॅलो, सगळ्यांना कॅल्क्युलेशन कळलं का? ओके, तर आपल्याला त्यांना 12,500 प्रेफरन्स शेअर्स द्यायचे आहेत. तर आता आणि प्रत्येक प्रेफरन्स शेअर्स 12 रुपये, 10 रुपये फेस व्हॅल्यू आणि 2 रुपये प्रीमियम असा आहे. तर डिबेंचर होल्डर अकाउंट डेबिट 1.5 लाख, त्या 1.5 लाखाच्या बदल्यात त्यांना प्रेफरन्स शेअर्स दिलेत आपण 12,500 × 100 आणि 20 रुपये प्रीमियम, 12,500 × 10 पाहिजे. सॉरी, 12,500 × 10 आणि 12,500 × 2. ओके, तर 12,500 × 10 फेस व्हॅल्यू आणि 12,500 × 2 प्रीमियम असं आपण त्यांना देणार. तर 12,500 × 2 म्हणजे 25,000. 1.5 लाखाच्या बदल्यात 1,25,000 फेस व्हॅल्यू आणि 25,000 रुपये प्रीमियम. तर ही एंट्री सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, ही एंट्री सगळ्यांना कळली का? ओके, तर आता याच्यानंतर जसं आपण प्रेफरन्सेस दिले तसे आता डिबेंचर्स अलॉट करूया लोकांना. तर नोट करायला लागेल आपल्याला, क्लेम ऑफ डिबेंचर होल्डर्स हू बाय डिबेंचर्स, म्हणजे डिबेंचर होल्डर्सचा जो क्लेम आहे तो डिबेंचर्सनी कसा सेटल केला ते आपण आता बघूया. सेटलमेंट ऑफ डिबेंचर होल्डर्स क्लेम बाय डिबेंचर्स, डिबेंचर्सचं कसं सेटल केलं. पहिलं त्यांचं क्लेम काढूया, किती त्यांना अमाऊंट आपल्याला द्यायची आहे. क्लेम ऑफ डिबेंचर होल्डर्स हू एक्सेप्टेड डिबेंचर्स.
तर त्यांचं पण तेवढंच आहे, 1,500 इंटू 100 1.5 लाख, 1,500 इंटू 100 1.5 लाख. आणि त्यांना 100 रुपयाचे डिबेंचर्स द्यायचे. म्हणजे याच्यात तुम्ही हे कॅल्क्युलेशन केलं नाही तरी चालेल, कारण ती अमाऊंट सेमच राहणार आहे. त्याचं सेपरेशन नाही आहे, किती फेस व्हॅल्यू आणि किती प्रीमियम असं सेपरेशन नाही आहे. फक्त तुम्ही एक फॉर्मॅलिटी म्हणून एक कॅल्क्युलेशन करायचं, नंबर ऑफ डिबेंचर्स द्यायचं इकडे. Number of debentures equal to amount due divided by value per debenture. म्हणजे 1.5 लाख डिवायडेड बाय 100 जर केलं तर तुमचं उत्तर 1,500 येणार. 1,500 डिबेंचर, परत 1,500 इंटू 100 1.5 लाखच येणार. म्हणजे आपण काय केलं, त्यांना किती द्यायचे ते 1.5 लाख पाहिजे, आणि त्याच्या 1.5 लाखाच्या प्रत्येक 1.5 लाखाच्या बदल्यात आपल्याला त्यांना 100 रुपयाचे डिबेंचर द्यायचे. म्हणजे 1.5 लाख डिवायडेड बाय 100 म्हणजे 1,500चे डिबेंचर्स आपल्याला त्यांना द्यायचे. तर 1.5 लाखाला 100ने डिवाइड करून आपण 1,500 आन्सर काढलं. सगळ्यांना कॅल्क्युलेशन कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना कॅल्क्युलेशन कळलं का? हॅलो, सगळ्यांना हे कॅल्क्युलेशन कळलं का? रिप्लाय करा. ओके, आता त्याचं सेटलमेंट आपण करूया. डिबेंचर होल्डर्सना आपण डिबेंचर्स दिले 1.5 लाखाचे. डिबेंचर होल्डर अकाउंट डेबिट 1.5 लाख टू डिबेंचर्स 1.5 लाख.